सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे संकेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेत, तर महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे। मात्र एकत्र जमलं नाही तर आम्हीही गप्प बसणार नाही असा इशाराच सामंत यांनी दिलाय। सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजकीय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। सहकारी पक्ष एकत्र आले तर ठीक, मात्र तसं झालं नाही तर भाजप म्हणून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचं संकेत जयकुमार गोरे यांनी दिले। जिल्हा बँकेची निवडणूक आता लागलेली आहे। जिल्हा बँक ही जिल्ह्याची सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे, तेव्हा ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी बसून विचार करण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढू, सहकारी सोबत आले तरी त्याच्यावर आम्ही विचार करू, परंतु ही बँकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून शिवेंद्र महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहे। जयकुमार गोरे यांच्या भूमिकेनंतर महायुतीतील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली। याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारलं असता त्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। स्वतंत्र लढणार, का लढणार, कशासाठी लढणार, त्याचं शिवेंद्रराजेंना विचारतो की स्वतंत्र का लढणार, कशासाठी लढणार, आम्ही का तुमच्या बरोबर नको, नाही काय असं आम्ही वाईट केलंय की आम्ही तुमच्या बरोबर नको असं विचारलं। महायुतीनं लढली पाहिजे ही माझी वैयक्तिक भूमिका आहे। आम्ही अलायन्स मध्ये काम करतोय, कोण काय बोलतं म्हणून मी ते बोलणार नाही। मी सांगितलं की आम्ही सहकार्य करण्याची भूमिका घेऊ, शेवटी नाहीच झालं तर आम्ही काय सोडून देणार का? इथले नेते ते ठरवायला सक्षम आहेत, त्याच्यासाठी उदय सामंतची गरज लागत नाही। जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आम्ही का चालत नाही असा सवाल सामंत यांनी केलाय। तर एकत्र निवडणूक लढवण्यावर एकमत झालं नाही तर आम्हीही गप्प बसणार नाही असा थेट इशाराही त्यांनी दिलाय। आता पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। महायुती एकत्र मैदानात उतरणार की भाजप स्वतंत्रपणे लढणार याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। सकलेन मुलानी कराड नगरी सातारा।